श्री स्वामी समर्थ भाग 1. श्री स्वामी समर्थांचे अवतार. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांचे मानव कल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. ते सदैव लोकांना सत्य, भक्ती आणि वैराग्य मार्ग दाखवत. कथा 2. अक्कलकोटात आगमन. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात येथे आले आणि तेथे स्थायिक झाले. ते स्मशान मंदिर झाडाखाली बसत. त्यांचे आचरण सामान्य विचार वाटेत, पण त्यामागे गूढ आध्यात्मिक स्थान आर्थिक असे. कथा 3. शिष्यांची परीक्षा. एक शिष्य स्वामींच्या कठोर वागण्याने दुखावला, पण त्याने संयम ठेवला. नंतर स्वामींनी त्याला कृपा दिली आणि सांगितले की श्रद्धा आणि संयम हाच खरा मार्ग आहे. कथा 4. अन्नपूर्ण कृपा. एक गरीब भक्ताकडे अन्न नव्हते. स्वामींनी त्याला विश्वास ठेवायला सांगितले. काही वेळात अन्नाची व्यवस्था झाली. भक्ताला समजले की स्वामी भक्तांची काळजी घेतात. कथा 5. रोगमुक्तीची कथा. एक भक्ताला गंभीर आजार होते. डॉक्टरांनी आशा सोडली होती. स्वामींच्या कृपेने, त्या नामस्मरणाने तो भक्त पूर्णपणे बरा झाला. कथा 6. अहंकाराचा नाश. एक विद्वान पंडित स्वामींना तपासण्याला आला. स्वामींनी त्याला अहंकार ओळखून साध्या शब्दात त्याला नम्रतेचा धडा शिकवला. पंडिताने शरणागती पत्करली. कथा 7. संकटातून मुक्ती. एक व्यापाऱ्याचे सर्व काही डुबले. तो स्वामींकडे शरण गेला. काही काळात त्याचे संकट दूर झाले. स्वामी म्हणाले, धीर धर, काळ सर्व बदलतो. कथा 8. भक्तांची नम्र निष्ठा. एक भक्त रोज स्वामींची सेवा करत असे. कितीही अडचणी आल्या तरी स्वामींनी त्याच्या निष्ठोर प्रयत्न होऊ लागले. शांती दिली. कथा 9. स्वामींचे मौन. स्वामी कधी कधी दिवस मौन पाळत. भक्तांना समजले की मौनातून तो मोठा उपदेश देत असतात. आत्ममुक्ती होण्याचा संदेश. कथा 10. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक भयभीत भक्त स्वामींकडे आला. स्वामींनी त्याला प्रशस्त सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आजही भक्तांना आधार देतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.